1 2 3 4 सेकंदाचे क्वेश्चन्स असतात. पुढे काय 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती हा विचारलाय सोलापूर ग्रामीण चालक 2019 ला. बरोबर आहे. किती अंकी विचारले 4 अंकी. मोठ्यात मोठी कोणती येईल 9999 कारण मोठा अंक घ्यायचा मोठ्यात मोठी म्हणल्यावर किती 9999 आणि सर्वात छोटी कोणती येईल 1000. कशामुळे 1000 सगळ्यात छोटा अंक घ्यायचा आणि पुढे 0 देऊन टाकायचे. मी सांगितले सरळ बाकी काहीच विचार करायचा नाही. 9 0 9 0 9 0 9 1 10,999 हे आलं उत्तर. पोलीस भरती 2024चा आज दिवस किती आहे आपला 5वा दिवस. आजपर्यंत आपण काय बघितलंय काल टॉपिक चालू केलेला आहे बेरीज. बेरीज मधला पहिला प्रकार काल आपला कंप्लीट झाला आहे. कोणता संख्या दिली असताना त्यांची बेरीज करणं. आजचा आपला पुढचा टॉपिक काय सांगितलं तुम्ही काल पॉईंटचे गणित पाहिजे. कोणते पॉईंट मध्ये संख्या दिली असताना त्याचे उत्तर काढायचे आज शिकायचे. तर आता 2 प्रश्न लिहितो तेवढे 2 लिहून घ्यायचे सायलेंट हा एकदम. हा पहिला प्रश्न आहे 0.52 अधिक 12.35 अधिक 4.580 बरोबर किती हे विचारले SRPF गोंदिया 2023 ला क्वेश्चन विचारलेला आहे. आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा आपण काल पॉईंट नसताना क्वेश्चन कसे सोडवायचे ते पाहिलं. मी काय सांगितलं होतं इकडच्या साईडने सुरुवात करायची. कोणत्या साईडने एकक स्थानाकडून. पण या प्रश्नामध्ये ज्यावेळेस पॉईंटचे उदाहरणं असते त्यावेळेस नुसती तिथून सुरुवात करून जमत नाही. आता इथं पॉईंटच्या पुढे 3 संख्या येतात बरोबर आहे. इथं पॉईंटच्या पुढे किती संख्या येतात 2 आणि इथं पॉईंटच्या पुढे 2 संख्या येतात. आता इथं प्रॉब्लेमॅटिक कंडिशन काय असते ज्यावेळेस संख्या कमी जास्त प्रमाणात अंक असतात त्या संख्येमध्ये पॉईंटच्या पुढं. इथं 3 अंक आहेत ना पण तरीही हा इथं तिसरा अंक काय आहे 0. 0 लिहिला काय आणि नाही लिहिला काय फरक पडत नाही. पण जर 0च्या जागेवर दुसरी एखादी संख्या असेल बाहेर जा लवकर कोणाची आहे हा तुला पाहिजे होती कोई राहू दे बडबड नको. काय सांगत होतो तुम्ही हा पॉईंटच्या पुढं 3 संख्या असल्या 2 असल्या 1 असल्या अशा वेगवेगळ्या जर संख्यांमध्ये अंक असले कमी जास्त प्रमाणात तर ते आपल्याला समान करून घ्यावं लागते पॉईंटच्या याच्यामध्ये. आता इथं 3 अंक येतं पण इथं काय समान करण्याची गरज नाही कारण 80 आहे पुढं तरीही आपण समान करून घेतो. कसं समान करायचं 0.52 ही झाली एक संख्या पॉईंट एकाखाली एक आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. या संख्यांमध्ये पॉईंट एकाखाली एक आला पाहिजे. एककापासून संख्या एकाखाली एक येणं याच्यापेक्षा जास्त महत्त्व कशाला आहे पॉईंट एकाखाली एक आला पाहिजे. दुसरी पुढची संख्या काय आहे 12.35 आणि तिसरी काय आहे 4.580 बोल. आता याला काय करावं लागेल आपल्याला बेरीज करण्याच्या अगोदर पॉईंटच्या पुढचे अंक समान करून घ्यायचे. समान कसे करून घ्यायचे समान कसे करून घ्यायचे त्याच्या पुढे 1 1 0 द्यायचा. झाले का अंक समान. आता या संख्येमध्ये नसते दिले तरी जमले असते कारण पुढे 0च होता. 0 + 0 किती झाला 0. इथं 8 आणि 5 13 आणि 13 आणि 2 15 15 × 5 हातचाला 1 5 आणि 5 10 10 आणि 3 13 आणि 13 आणि 1 14 14 × 4 मध्ये काय आला पॉईंट आपला पॉईंटच्या जागेवर 14 आला 4 तो हातचा आला 1 पुढं 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 1च्या जागेवर 1 17.450 हे आलं त्याचं उत्तर. आता पुढचा क्वेश्चन बघा 10.5 अधिक 1.05 अधिक 105 बरोबर किती हा कुठं विचारला SRPF नागपूर गोंदिया 2018 ला. आता हा क्वेश्चन सोडवताना 10.5 ही संख्या आपण लिहिली त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे 1.05 आणि तिसरी आहे 105 पुढं 0 देऊन घ्यायचे पॉईंटच्या पुढं. आल्या संख्या पॉईंटच्या पुढं 2 2 संख्या बनल्या. आता याची बेरीज इकडे बघा वाजून खडबड बिडबड. पॉईंटच्या पुढं समान संख्या करून घेतल्या म्हणजे अंकांची संख्या पॉईंटच्या पुढे एकदा समान करून घेतली की आपली सरळ पहिली होती तशी बेरीज करून घ्यायची. 0 5 0 5 इथं 5 0 0 यांची बेरीज 5 पॉईंटच्या जागेवर पॉईंट आणि 5 आणि 1 6 1च्या जागेवर 1 1च्या जागेवर 1 116.55 हे झालं उत्तर. समजतंय का
घ्या लिहून. बघा पुढचा प्रश्न 0.1 अधिक 0.01 अधिक 0.001 अधिक 0.001. आता हा प्रश्न कठीण वाटतोय का तुम्हाला दिसताना? नाही वाटत? याला लिहून घेण्यास सुद्धा गरज नाही. कारण मी काय सांगितलंय 4 पॉईंट पुढं कंप्लीट करायचे. 4 पॉईंट पुढं कंप्लीट करायचे म्हणजे काय करायचं, प्रत्येकावर 0 देत राहायचं पुढं. आता 0 देताना आपला किती 0 द्यावं लागतं, किती म्हणजे अंक पूर्ण करावं लागते पॉईंटच्या पुढं? जास्तीत जास्त 4 अंक. काय करायचं, एक तर एका खाली. आता तुम्हाला आधी आपल्या रेग्युलर पद्धतीमध्ये एकदा समजून सांगतो, नंतर फास्ट एका सेकंदात कसं काढायचं ते सांगतो. आता हा आहे 0.1 प्लस काय झाला पुढं 0.0001. पुढं आला 0.01 प्लस 0.001 प्लस 0.0001. आता याचं उत्तर काढताना आपलं काय करावं लागेल, संख्या समान करून घ्यावं लागते. जेवढे पुढं रिकामी जागा आहेत समजा राहिलेल्या त्याच्या जागेवर 0 देऊन टाकायचे. ह्याला उत्तर 0.001. हा आला 1 0.010 एक आला. यांची बेरीज केली 0 आणि 1 1 1 आणि 0 1 आणि ह्या 1च्या जागेवर 1. पॉईंटच्या पुढे 0 आहे तसं. उत्तर काय आलं 0.11. पण शॉर्टकटमध्ये जर एका सेकंदामध्ये उत्तर काढायचं असलं तुम्हाला तर काय करायचं, डोकं फक्त तुमचं फास्ट चालणं महत्त्वाचं आहे. आता इथं 4 पॉईंट येतं. आपण पाहिलं की इथं 3 शून्याच्या नंतर 1 आहे, इथं 2 शून्याच्या नंतर 1 आहे, इथं 1 शून्याच्या नंतर 1 आहे आणि इथं डायरेक्ट 1 आहे. म्हणजे एका टप्प्याखाली 1 येते का नाही, लक्षात आलं पाहिजे लगेच. मग काय करायचं, ह्या 1 साठी शेवटच्या पॉईंटला हा 1 येणार आहे, 1 लिहिला. पुढच्या 1 साठी 1 लिहिला, पुढच्या 1 साठी 1 लिहिला, पुढच्या 1 साठी 1 लिहिला, पॉईंट आणि 0. डायरेक्ट उत्तर निघतं. पुढचा प्रश्न 0.123 अधिक 12.3 अधिक 0.0123 अधिक 1.23 बरोबर किती, हा विचारलाय कोल्हापूर 2023ला. आता याला काय करावं लागेल, याला पॉईंट सारखे करून घ्यावं लागते ना तुम्हाला बेरीज करताना. 0.123 प्लस 12.3 प्लस 0.0123 प्लस 1.23. जेवढे रिकामे जागा राहिल्या त्याच्या जागेवर 0 भरून घ्यायचं. त्यातला भरून 4 अंक पूर्ण झाले पॉईंटच्या पुढं, त्यांची बेरीज करायची. 0 0 अधिक 3 अधिक 0 हे आलं 3. 3 अधिक 2 हे झालं 5, कारण मध्ये 0 आहेत 2. 2 अधिक 0 अधिक 1 3 आणि 3 आणि 3 6. 3 आणि 1 4, 4 आणि 0 4 आणि 4 आणि 2 6. पॉईंटच्या जागेवर पॉईंट. 2 आणि 1 आणि 1 आला 1. 13.6653 हे आलं उत्तर. समजतंय का? 2 अधिक 0.2 अधिक 0.02 अधिक 0.022. आता इथं पहा, संख्यांचा क्रमांक सारखा आहे का? नाही. संख्या 2 2च आहेत. इथं हातचा येण्याची संभावना नाही. इथं हातचा येण्याची संभावना वाटते का तुम्हाला ह्याच्यामध्ये? नाही. कारण 2 हा 3 पद दिलेले टोटल 1 2 3 आणि संख्या सगळ्यात मोठी याच्यामध्ये 2 आहे. अशा वेळेस काय करायचं, डायरेक्ट पॉईंट पासून पुढचा विषय घ्यायचा. कुठून पुढचा पॉईंट पासून सुरुवात करायची. डोकं थोडंसं वेगळं चालायचं. पारंपरिक गणितानुसार सोडवायचा नाही असा प्रश्न. कसा सोडायचा? आपल्याला वाटन तसा. आपलं काय वाटन, लवकर उत्तर काढायचं. पॉईंटच्या पुढे ज्या संख्या आहे तिथं किती आता 2. यांची इकडच्या साईडने बेरीज चालू करायची. 2 आणि 0 2 आणि 0 2. पॉईंट देऊन घ्यायचा. पॉईंटच्या पुढे आला हा पहिला 2. त्याच्यानंतर ह्या संख्येचा विषय संपला. इथं किती आहे 2. 2 अधिक 2 4. याची संख्या संपली. पुढे राहिली 2. 242 हे आलं पॉईंटच्या पुढं. आता पॉईंटच्या अगोदर काय येईल 0 0 0 आणि 2. किती आलं 2. 2.242 आलं का नाही 2 सेकंदात उत्तर. वर कुठं आलं करते, तुला बरं वाटत नसलं तर बाहेरून चक्कर मारून ये. चला पुढचा बघा. तो विचारला होता धुळे 2023ला प्रश्न आहे का नाही सोपा. 2 सेकंदात उत्तर निघण्यासारखं. 1 अधिक 1.10 अधिक 11.1 अधिक 111.11 हा विचारलाय सातारा 2023ला.
आता अशा प्रश्नामध्ये काय करावं लागेल, इथं पण हायेस्ट संख्या 1 आहे, त्याच्यामुळे हातचा वगैरे काही प्रॉब्लेम येणार त्याच्यात नाही येणार. पॉईंटमध्ये देऊन घ्यायचं अगोदर, इथून सुरुवात करायची, सुरुवातीच्या संख्येपासून सुरुवात करायची, मग उत्तर चुकणार नाही. जर हातचा येण्याची संभावना असली, 5च्या पुढच्या संख्या असल्या, किंवा तुम्ही बेरीज करून बघू शकता 1 सेकंदात की पद 3 येतं, त्यांची बेरीज केली तर जास्त जाईल, हातच्यामध्ये जाईल. हातच्यामध्ये जात असलं तर असं करायचं नाही, मी सांगतो तसं. इकडून सुरुवात करायची पॉईंटच्या शेजारून. एक पॉईंटच्या पुढं करताना इथं हातचा येणार आहे का? नाही. पॉईंट अगोदर देऊन घ्यायचं. पॉईंटच्या पुढं किती येतं? हा 1, 1 आणि 1 2 आणि 1 हे चुकलं होतं ना, मग तिथं लिहायचं 3. आलं लक्षात? आता पुढची संख्या 0, 0 आणि 1 1. आता पॉईंटच्या पुढे संख्या राहिल्यात का? पॉईंट आपण पहिलाच देऊन ठेवलेला आहे. आता अलीकडच्या संख्या करताना कुठून यायचं? पलीकडून अलीकडे यायचं. कोणत्या साईडने? उजव्या साईडकडून डाव्या साईडकडे करीत यायचं, एकक स्थानाकडून. हा झाला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4. 2 नंबरची संख्या उचलायची. 2 नंबरची संख्या फक्त 2 संख्यामध्ये, याच्यामध्ये आहे का? नाही. हा 1 आणि 1 2. शिल्लक किती राहिला? 124.31. चला पुढचा प्रश्न बघा. 1.005 अधिक 2.105 अधिक 0.003 अधिक 0.236 बरोबर किती? हे कुठं आलं? रत्नागिरी ग्रामीण 2023ला विचारला हा प्रश्न. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण आहे, काय आहे तुमचं इतकं इम्पॉर्टंट आहे का? बाहेर जा, 10 मिनटं मीटिंग करा आणि त्या मीटिंगचं कन्क्लुजन काय असेल ना आम्हाला पत्राने पाठवा, मग आम्ही ते वाचतो. मंत्रिमंडळाचा प्रस्ताव असेल तुमचा. किती वेळा सांगतोय, मला एडिट करावं लागतं, नंतर त्रास होतो मला. पॉईंटच्या पुढं 3 अंक आहेत, तिथं आहेत का? दिसतेत का? लक्षपूर्वक बघा, दिसतेत का? याला डबल मजुरी करत बसायचं नाही, एक्झाम्पल खाली लिहित बसायचं नाही. 3 असल्याच्या नंतर सारखे पॉईंट जिथं येतं तिथं काय करायचं? अगदी एककापासून सुरुवात करायची, म्हणजे सुरुवातीच्या शेवटच्या संख्येपासून. हे किती आहे? 6. 6 आणि 3 9 आणि 5 14 आणि 5 1909. हातचा आला 1. समजले इथपर्यंत? आता बघा 3 आणि 1 4 4 आणि 0 4 आणि 0 4 आणि 0 4. त्याच्या पुढची संख्या 2 2 आणि 0 2 आणि 1 3 आणि 0 3. 4 नका म्हणून. आता पुढं 0 आणि 0 किती? 0 0 आणि 2 2 आणि 1 3.349. हे आलं उत्तर. होते का नाही पटकन? कुल्फ्या बिल्फ्या फेफशा वेफशा ते स्टिंग बिंग पिऊ नका म्हणलं. एका माकडाला म्हणलं स्टिंग पिऊ नका, ते म्हणलं कसं काय नका पिऊ, असे मूर्ख यायचं. काय त्या बाटल्या घेऊन पडत असतात फ्रीजमध्ये ठेवलेल्या 800 दिवसापासून, ते पेत जायचं नाही. तू आलती त्या दिवशी घेऊन, त्याच्यामुळे तुला खोकला आहे. त्या दिवशी पिलोत, पण घेऊन आलती म्हणजे आवडतं आहे, आय लाईक इट. प्यायचं नाही तसलं थंड काही. आणि स्टिंग तुम्ही पित जाऊ नका. स्टिंग 18 वर्षाच्या पुढच्यासाठी असतं. आता पितान लवकर मारातान, पुन्हा डॉक्टरला त्रास, ते पैसे भरायला घरच्याला त्रास. इथं चांगलं सांगितलेलं कुणाला फुटत नाही. गाणं सांगितलं टपक्याच पडणार. त्याच्यावर लिहिलेलं असतं नॉट फॉर चाइल्ड बिलो 8 years. लिहिलेलं आहे का नाही? मग येडे म्हणून थोडं लिहिलं. कंपनी सुद्धा आगाव तुमचं घेईन का काही? ते म्हणून आम्ही लिहून ठेवलं आहे. हे येडे पेतेत, त्याला आम्ही काय करावं? यांना वाटत असेल आम्ही 18 वर्षाच्या पुढं गेलो, ती सारले असते ना, असं म्हणलं काय करायचं? त्याच्यामुळे प्यायचं नाही, एवढं चिलाजी त्याच्यावर. बघा इकडं, हा पहिला प्रश्न विचारलाय पुणे लोहमार्ग 2023ला. काय क्वेश्चन विचारलाय? 0.0011 अधिक 0.110 अधिक 0.00011. याच्यामध्ये पॉईंटच्या पुढे किती संख्या येतात? 5. याच्यामध्ये 3 आणि याच्यामध्ये 4, म्हणजे लय वेगळे आहे. अशा वेळेस काय करायचं? एकतर पॉईंटच्या पुढच्या संख्या समान करून घ्यायच्या. जाग्यावर करता येत असलं तर जाग्यावर करायचं, नाही तर काय करायचं? लिहून घ्यायचं. 0.0011
प्लस 0.11 प्लस 0. किती आहे 3 वेळेस 0 11. आता इथं पहा याच्या खाली एक 0 द्यावं लागेल, इथं एक 0 द्यावं लागेल, इथं एक 0 द्यावं लागेल. घेतले का संख्या समान करून? समान करायचे असले तर 0 द्यायचं. ह्या तीनची बेरीज केल्यावर 0 0 1 हा आला 1, 1 0 1 हा आला 1, 2 1 0 1 2 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0 1 पॉईंट आणि इकडं 0चं 0.1121 हे आलं उत्तर. आता हा बेरीज कराय. याच्या पुढं याच्यात पण काय प्रॉब्लेम आहे? पॉईंटच्या पुढं संख्या वेगवेगळ्या आहेत, अंक कमी जास्त आहेत. इथं किती अंक आहेत? 2, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. याला काय पर्याय आहे? हे अंक खाली लिहून घेणे. 143 543.85.3 म्हणजेच 53.3 आणि 6437.125. आता पॉईंटच्या पुढच्या संख्येमध्ये बदल. इथं 2च संख्या अंक येतं, इथं 1 अंक आहे, इथं 3 अंक आहे. हे काय करायचं? समान करून घ्यायचं. थोडी बाहेर जाऊन येते का? थोडी मोकळ्या हवेत जाऊन ये 5 मिनटं. काय नाही, सेमच एक्झाम्पल आहे, तुला आता समजलेलं आहे. अंकांची संख्या एकदा समान करून घेतली तर सरळ बेरीज करता येते. 0 अधिक 0 अधिक 5 किती आलं? 5. 5 अधिक 0 अधिक 2 किती आलं? 7. 8 अधिक 3 11 आणि 11 ने 12. 12शी 2 हातचा आला 1. पण मध्ये आलाय पॉईंट. हातचा पुढं जातो तसाच. तू पण वळशी फिरून ये जा. आता पुढं बघा. 3 आणि 3 6 आणि 1 7. 7 आणि 7 1 आणि 3 4. 4 आणि 3 7 आणि 7 आणि 7 14. 14शी 4 हातचा आला 1. 4 आणि 1 5 आणि 5 10 आणि 3 13शी 3 हातचा आला 1. 5 आणि 1 6 आणि 4 10शी 0 हातचा आला 1. 6 आणि 1 7034.275 हे आलं उत्तर. आता पुढचं बघा त्याच्यासारखंच. नागपूर ग्रामीण 2016ला विचारलेला प्रश्न आहे. इकडे बघा 555.55 अधिक 55.55 अधिक 5405.55. आता इथं पॉईंटच्या नंतर 55 आहे सगळीकडं, बरोबर आहे. अंक पण 2 2च येतं. मग याला डायरेक्ट इकडून सुरुवात आपला करता येईल. 5 5 आणि 5 5 आणि 5 10 10 आणि 5 15 15शी 5 हातचा आला 1. आता ह्या 5 आणि 1 6 6 आणि 5 11 11 आणि 5 16 16शी 6 हातचा आला 1. पण पॉईंटच्या पलीकडच्या संख्या संपल्यात, त्यामुळं पॉईंट देऊन घ्यायचं. आता 1 आणि 5 6 आणि 5 11 आणि 5 16ला 6 हातचा आला 1. आता इथं पुढची संख्या 0 0 आणि 1 1 आणि 5 6 आणि 5 11ला 1 हातचा आला 1. आता इथं 4 आणि हातचा 1 इथल्या संख्या संपल्यात. किती आला? 4 आणि 1 5 5 आणि 5 10शी हातचा आला 1. आता ही पण संख्यामधले अंक संपलेत. आता इथं किती राहिलाय? फक्त 1 5 5 आणि 1 हातचा 6016.65 हे आलं उत्तर. समजतंय का? 14.4 अधिक 14.04 अधिक 14.004 अधिक 14.400 अधिक 14.444 हा प्रश्न विचारला SRPF 2016ला. याच्यामध्ये बघायचं, ह्या 2 संख्यात कमी अंक आहेत पॉईंटच्या पुढं आणि याच्यामध्ये 3 अंक येतं. आलं एवढं लक्षात? याला 2 पर्याय असतात फास्ट करायला. अजून जर तुम्हाला जागच्या जागेवर करायचं म्हणलं ना तर प्रश्नपत्रिकेत तिथं 2 0 देऊन घ्यायचे. 3 अंक पूर्ण करायचे का नाही, इथं 1 0 देऊन घ्यायचं. केलं? पूर्ण केल्यावर ही सगळी डबल मजुरी करण्याची गरज पडत नाही. संख्या पॉईंटच्या पुढचे अंक एकदा समान करून घेतले की आपलं निमकाम तिथंच झालं. डबल लिहिण्याची मग गरज पडणार नाही, बरोबर आहे. हा तुम्हाला समजण्यासाठी इथंच पुढं 0 0 लिहितो आणि प्लस लिहितो. आलं?
पॉईंटच्या पुढं सगळीकडे 3-3 अंक येतं. मग काय करायचं, डायरेक्ट बेरीज करायची. इकडे बघा, आता लक्ष द्या. आता आपण पॉईंटच्या पुढच्या संख्या समान करून घेतल्या, अंक समान करून घेतले, 3-3 अंक झाले सगळ्यांच्या पुढं. इथं पॉईंटच्या पुढं 3 झाले, इथं पॉईंटच्या पुढं 3, इथं पॉईंटच्या पुढं 3, इथं 3 आणि इथं 3 करून घेतले. ह्या 2 ठिकाणी 3 नव्हते, पण आपण काय केलं, 4च्या पुढं 2 शून्य दिले, इथं 3 करून घेतले आणि इथं 0.4च्या पुढं 1 शून्य करून घेतला. 0.4च्या पुढे 1 शून्य घेतला, 3 अंक कंप्लीट करून घेतले. समजले इथपर्यंत? आता काय करायचं, इकडून म्हणजे एकक स्थानापासून बेरजेची सुरुवात करायची. 4 अधिक 0 4 अधिक 4 जे झाले 8 अधिक 0 8 आणि 0 8 अधिक 0 हे आलं 8. आता पुढचा अंक घ्यायचा 4 4 आणि 0 4 आणि 0 4 आणि 4 8 आणि 0 8. हसू नका. 4 4 आणि 4 8 आणि 0 8 आणि 0 पुन्हा 8 आणि 4 12शी 2. पण इथं आता पॉईंटच्या पुढचे अंक संपले, त्यामुळं पॉईंट देऊन घ्यायचं. आलं लक्षात? 12 झाले, खाली आपण 2 लिहिला, हातचा आला 1. आता पॉईंटच्या अलीकडच्या संख्येकडे यायचं. 4 आणि 1 5 आणि 4 9 आणि 4 13 आणि 4 17 17 आणि 4 21 21 1 हातचे आले 2. आता पुढचा अंक 1 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 8चे 2 71.288 आलं उत्तर. आता पुढचा प्रश्न बघा. 18.25 प्लस 5.3 प्लस 0.0104 प्लस 0.009 प्लस 0.42 हा विचारलाय जालना 2019ला. आता याचं उत्तर कसं काढायचं? इथं 2 अंक आहेत पॉईंटच्या पुढं, इथं 1 अंक आहे, इथं 4 अंक आहेत, इथं 3 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत. आता याला लवकर उत्तर काढण्यासाठी काय पर्याय करता येईल का? काय? सगळ्या संख्या समान करायच्या. जास्तीत जास्त किती अंक आहेत त्याच्या पुढं? 4. आता हे समान करणं शक्य आहे का सगळीकडं? इथं स्पेस जागा नाही ना तेवढी करायला. डायरेक्ट प्रश्नपत्रिकेमध्ये जागा असणार आहे का? मग त्यासाठी सोपा पर्याय करायचा. काय करायचं, जेवढे पुढं समान येतं, हे 42 इथं 2 अंक आहेत ना, आणि इथं किती येतं 2, यांची पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची सेपरेट. यांची बेरीज करून घेताना कोणत्याची? हा 1 आणि हा 2 यांची समान असल्यामुळं त्यांची बेरीज केल्यावर काय येईल? 2 2 आणि 5 7. त्याच्या पुढचा अंक घ्यायचा 4 आणि 2 6 पॉईंटच्या जागेवर पॉईंट. 18 इकडं आणि इकडं 0 काय होईल? 18 आणि 0 18 18.67 हे आलं 1. त्याच्यामध्ये आता हा 5.3 आहे, हा मिक्स करायचा. हा 0.3 याच्यात जर मिक्स केला 67 आणि 3 त्याच्या पुढे 1 0 घेतला समजा 0 आणि 7 7 6 आणि 3 5 आणि 8 13शी हा पॉईंट इथं देऊन घ्यायचा आधी. 13शी 3 हा चला 1 1 आणि 1 ह्या संख्येचा पण विषय संपला. आता 1 2 3 ह्या संख्येचा विषय संपलेला आहे. आता कोणत्या राहिले? आता ह्या 2 संख्या फक्त. याच्यामध्ये किती? 4 अंक आहेत, याच्यामध्ये 3 अंक आहेत. हे सरळ पुढं लिहून घ्यायचं. आता पुढं 4 करून घ्यायचे. पॉईंटच्या पुढं 4 अंक आहेत का नाही? 4 कंप्लीट करून घ्यायचे. 97च्या पुढं 2 शून्य झाले का नाही? 4. पुढची संख्या घ्यायची लिहून. काय? 0.0104. पुढची 9 आणि पुढे 1 0 घ्यायचं. आता काय करायचं? इकडून बेरीज चालू करायची. 0 आणि 4 4 4 आणि 0 4 0 अधिक 0 अधिक 9 याची आली 9 7 अधिक 1 8 9 अधिक 0 अधिक 0 9 पॉईंटच्या जागेवर पॉईंट. 3 अधिक 0 अधिक 3 3 अधिक 0 अधिक 0 3 आणि 2च्या जागेवर 2 23.9894 हे आला आन्सर. ह्या टाईपचा पॉईंटचा शेवटचा क्वेश्चन आहे. आता हा शेवटचा क्वेश्चन. जरी कोणाला काही समजलं नसलं तर हा क्वेश्चन संपल्याच्या नंतर जे समजलं नाही ते सांगायचा. त्याच्यानंतर आपले पॉईंटचे एक्झाम्पल संपणार आहेत. हा क्वेश्चन कुठे विचारला? SRPF दौंड 2017ला.
काय विचारलंय 617, याच्यामध्ये पॉईंट आहे का? नाही. पुढे विचारलंय 6.017, हा इथं पॉईंट लिहून घ्यायचा, लगेच पॉईंट द्यायचा. हे अंक ह्या पॉईंटच्या अलीकडे लिहायचे नाहीत. इथं खालच्या संख्येला पॉईंट दिला, किती आहे सुरुवातीला? 6. पॉईंट किती आहे? 0.17. आले इथपर्यंत? त्याच्यानंतर पुढची संख्या 0.617, किती आहे? 0.617. पुढची 6.0017, किती? 6.0017. आता पॉईंटच्या पुढचे अंक ह्या सर्वांची काय करायची? आपला बेरीज. पॉईंटच्या पुढचे अंक समान करून घ्यायचे, नाही घेतले तरी बी चालेल, फक्त एका खाली एक तुमची मांडणी व्यवस्थित पाहिजे. बरोबर. आता इथं समजा आपण समान करूनच नाही घेतले, इथं आपण 0.0000 असं लिहू शकतो, पण लिहायचंच नाही. कशाला लिहायचं? टाईम व्हायला घालायला नाही. 7 7 7 7 14 1 15 5 हातचाला 1 1 1 2 2 1 3, शून्याला किंमत नाही, 3च्या जागेवर 3, 0 6 0 हे आले 7, पॉईंटच्या जागेवर पॉईंट. इथपर्यंत समजलं? 7 अधिक 6 अधिक 6 यांची बेरीज करायची. 6 आणि 6 12, 12 आणि 7 19, 19 हातचाला 1 1 1 6च्या जागेवर 6, 629.6 63 57 हे आलं उत्तर. 629.63 57. समजलं की इथपर्यंत सगळ्याला? आता बेरजेचा पॉईंट मधला प्रकारात इथून पाठीमागे विचारलेले आपण बरेच एक्झाम्पल पाहिलेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाणार नाही. असेच एक्झाम्पल मग तुम्ही मंथन द्या, नाहीतर पोलीस भरती द्या, नाहीतर MPSC द्या, पॉईंटवरचे हेच एक्झाम्पल राहणार. अंक बदलते, संख्या बदलते, पण एक्झाम्पल सेम टाईपचे राहणार. हे वरचं झालेलं यायचं. आता बेरजेमधला पुढच्या प्रकारात प्रश्न कसे विचारतात? लहान मोठ्या संख्या याच्यानुसार प्रश्न विचार. लहान आणि मोठी संख्या आणि त्यांची काय करणार? बेरीज. लहान आणि मोठ्या संख्येची बेरीज. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी या संख्येवर 2 प्रकारचे प्रश्न विचारतात. एक तर प्रश्न काय विचारणार? 4 अंकी लहानात लहान आणि मोठी संख्या असं विचारणार. 5 अंकी लहानात लहान मोठी संख्या ह्या टाईपचा एक क्वेश्चन. आणि इथं 4 5 6 ज्यांना जेवढे वाटतील तेवढे अंक दिलेले असणार आणि त्या अंकाचं काय विचारणार? एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती? हा फेवरेट क्वेश्चन आहे. काय 5 3 9 7 हे अंक एकदाच वापरून किती वेळा वापरायचे? एकदाच वापरायचे. मग तो अंक त्या संख्येमध्ये डबल नाही आला पाहिजे, हा त्याचा अर्थ झाला. तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान. आता सर्वात मोठी जर संख्या बनवायची म्हणलं, आपण संख्या बनवताना ते उदाहरण अगोदर पाहिले होते अगोदरच्या लेक्चरमध्ये. सर्वात मोठी संख्या बनवायची म्हणल्यावर सर्वात मोठा अंक पहिल्यांदा लिहायचा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा पण बाकीच्या उरलेल्यांपेक्षा मोठा, त्याच्यानंतर त्या अंकापेक्षा छोटा पण उरलेल्याच्यापेक्षा मोठा असा अंक लिहायचा. म्हणजेच काय करायचं? अंक उतरत्या क्रमाने लिहायचे. हा सगळ्यात मोठा इथं 9 आहे, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 3. ही काय झाली? सर्वात मोठी झाली संख्या. समजलं? आता नंतर काय आहे? सर्वात मोठी झाली. आता सर्वात लहान कोणती येते आपल्याला बघायची. लहान कशी काढायची? लहान संख्येपासून सुरुवात करायची, चढत्या क्रमाने अंक लिहून टाकायचे. सगळ्यात छोटा अंक आहे 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7 आणि 9 यांची काय करायची? आपला बेरीज. हेच प्रश्न फक्त या दोन्ही संख्येमधील फरक काय, ही बेरीज दिली ना त्या जागेवर फरक काय हे आपलं वजाबाकीत विचारते. त्याच्यामुळे लहान संख्या बनवणं आणि मोठी संख्या बनवणं लक्षात राहिलं पाहिजे. आता 9 3 12, 12 2 हातचाला 1, 7 1 8, 8 5 13, 13 3 हातचाला 1, 7 5 7 5 12, 12 आणि हातचा 1 13, 13 3 हातचाला 9 3 12, 12 1 13, 13,332 हे आलं याचं उत्तर. हा क्वेश्चन विचारला होता SRPF हिंगोली 2013 आणि नागपूर ग्रामीण 2011, म्हणजे रिपीट झालेला क्वेश्चन आहे.
त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न काय आहे, 7402 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान व मोठ्यात मोठी, सेमच क्वेश्चन आहे का नाही? तिथे अगोदर सर्वात मोठी विचारलं होतं, इथं काय विचारलंय, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती. कुठं विचारलंय, SRPF नवी मुंबई 2019, सोलापूर 2013, रत्नागिरीला 2013 आणि 2011, 2 वेळेस हे क्वेश्चन विचारला रत्नागिरीमध्ये, म्हणजे टोटल आतापर्यंत 4 वेळेस रिपीट झालाय. बघा याच्यात लहानात लहान संख्या कोणती तयार होईल, म्हणजे चढत्या क्रमाने अंक लावायचे फक्त 0 2 4 7 आहे का नाही चढत्या क्रमाने, आणि दुसरे अंक इकडे बघण्यास सुद्धा गरज नाही, तेच उतरत्या क्रमाने लावायचे, म्हणजे उलटे लिहायचे फक्त 7 4 2 0 यांची करायची बेरीज. 7 आणि 0 4 आणि 2 4 आणि 2 7 आणि 0 7667 हे आलं उत्तर. जर समजा हे ऑप्शनमध्ये हे जर असलं तर, ऑप्शनमध्ये हे उत्तर जर असलं तर हे सगळ्यात बरोबर उत्तर राहणार. जर ऑप्शनमध्ये हे उत्तर नसलं त्याचा अर्थ काय होतो की 4ही अंक आता आहे 3च अंकी संख्या तयार होईल. 0 जर पुढचा कुठला तो लिहिला नाही लिहिला काही फरक पडेल का, नाही. त्याच्यामुळे ह्याची संख्या बनवताना काय करावं लागेल, उत्तरचा क्रम तो चढत्या क्रमाने लिहिताना पहिल्या अंकाच्या नंतर 0 लिहावं लागेल. 0 जर त्या संख्येमध्ये असलं तर काय करायचं, मग 2 0 4 7 बरोबर आहे. मोठी संख्या मात्र आहे तशी लिहिन, त्याचं उलटं करायचं नाही. काय होईल मोठी संख्या, 7 4 2 0. 7 4 2 0. आता याचं उत्तर काय आहे, 7 आणि 0 7, 4 आणि 2 4 आणि 0 7 आणि 2 9 94 67. आता पोलीस भरतीच्या याच्यामध्ये पण हा पर्याय दिलेला आहे 94 67. काय पहिला प्रश्न, 6 अंकी सर्वात मोठी आणि 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती, हा प्रश्न विचारलाय. काय विचारलंय, 6 अंकी सर्वात मोठी. तुम्हाला 6 अंकी 5 अंकी 4 अंकी 3 अंकी 2 अंकी सर्वात मोठी जर काढायची म्हणलं तर मी अगोदरच सांगून ठेवले 9 लिहायचा. किती अंकी लिहायचंय, 6 अंकी, म्हणजे 6 वेळेस 9 लिहायचा बरोबर. त्यानंतर सर्वात लहान किती अंकी येते, पण 6 अंकीचे. 6 अंकी सर्वात लहान संख्या लिहिताना मी काय सांगितलंय, 6 अंक म्हणल्यावर 6 पूर्ण करायचे आणि सर्वात छोट्या अंकापासून म्हणजे सर्वात लहान अंकापासून सुरुवात करायची. 1 पुढे 5 शून्य देऊन टाकायचे, म्हणजे अंक किती झाले टोटल 6. यांची काय करायची आपला बेरीज. आता 9 0 0 0 सगळ्यांच्या खाली 0 म्हणजे काय फरक होणार आहे का, 9 अधिक 9 9 9 9 आणि शेवटी 9 1 10. किती आला संख्या, संख्या किती बनली, 10,99,999 हे आलं त्याचं उत्तर. हा विचारलं होता रायगड 2023 मध्ये. पुढं काय आहे, सर्वात मोठी 2 अंकी आणि सर्वात लहान 3 अंकी हे लक्षात घ्यायचं. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. सर्वात काय मोठी 2 अंकी किती बनणार, वर सांगितल्याप्रमाणे 99. मोठी म्हणल्याच्या नंतर मोठा अंक घ्यायचा. अंक किती आहेत टोटल 10 अंक आहेत 0 ते 9. आणि सर्वात लहान कोणती आपला बोललाय तो 3 अंकी. 3 अंकी 3 अंकी किती आहे सर्वात लहान, 3 अंक पूर्ण करायचे 100. यांची बेरीज किती, यांची काय करायची बेरीज आली 199. हा विचारला होता लातूर चालक 2023. 1 2 3 4 सेकंदाचे क्वेश्चन्स असतात. पुढे काय 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती, हा विचारलाय सोलापूर ग्रामीण चालक 2019 बरोबर आहे. किती अंकी विचारले, 4 अंकी. मोठ्यात मोठी कोणती येईल, 9,999, कारण मोठा अंक घ्यायचा मोठ्यात मोठी म्हणल्यावर. किती 9,999. आणि सर्वात छोटी कोणती येईल 1000. कशामुळे 1000, सगळ्यात छोटा अंक घ्यायचा आणि पुढे 0 देऊन टाकायचे. मी सांगितले सरळ, बाकी काहीच विचार करायचा नाही. 9 0 9 0 9 0 9 1 10,999 हे आलं उत्तर. या प्रकारचे गणित आपल्याला विचारतात. काय अवघड वाटतं याच्यामध्ये, प्रश्न आल्यावर सुटन ना, कधी येऊ कधीच विसरलं नाही पाहिजे. इथं झाला आपल्या क्लासचा आज शेवट.